महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं मूळ गाव असलेल्या खानवडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं। महात्मा फुलेंच्या गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे। सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद शाळा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत। कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अतुल सावे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प ऐतिहासिक टप्प्यावर आलाय। मुंबई MMR रिजन मधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात बोगदा खोदकाम करणाऱ्या अवाढव्य TBM यंत्राचा लॉन्चिंग सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिली। अतिशय सुरक्षित असा 3 लेनचा हा डबल ट्विन टनेल या ठिकाणी होतोय। हे खऱ्या अर्थाने ईस्टर्न आणि वेस्टर्न ला जोडणारा हा मोठा दुवा ठरणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सुरक्षित यंत्रणांचा पुरेपूर या ठिकाणी वापर केलेला आहे। अनेक प्रकल्प आपण पाहिलेले आहेत आणि मग आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जात असताना 59 मिनिटांमध्ये माणूस पोहोचला पाहिजे। ठाणे बाजूकडून नायक आणि अर्जुन या 2 TBM मशीन्सच्या सहाय्यानं या भुयारी मार्गाचं काम आता प्रत्यक्ष सुरू झालंय। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत राजधानी दिल्लीत राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माध्यम, पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील बदलांबाबत मंथन केलं। माध्यम व पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडतायत। या पार्श्वभूमीवरती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात AIचा प्रभावी वापर करावा असं आवाहन प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात केलं। 9 व 10 एप्रिलला झालेल्या या परिषदेत BBCचे शशांक चव्हाण, गुगल इंडियाचे प्रतिनिधी करणपाल सिंग झुल्का, धर्मेश महामवाल आणि विकास यादव, मेटा कंपनीचे आशिष पांडे, नेहा माथुर आणि इतर लोकांनी मार्गदर्शन केलं। परिषदेला उपसचिव समृद्धी अनगोळकर, माहिती संचालक हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारींसह अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।